गौतम अदानी विरोधात न्यूयॉर्क कोर्टामध्ये 2000 कोटींच्या लाचखोरीचा ठपका. सौर ऊर्जेच्या कंत्राटासाठी अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप. भारतीय शेअर बाजारामध्ये पडझड. महाराष्ट्रातील कॅश फॉर वोट प्रकरणी गुजरातमध्ये मोठी कारवाई. दुबईला पळून जाणाऱ्या मोहम्मद शफीला अहमदाबाद विमानतळावरनं अटक. काही दिवसांपूर्वी मालेगावातही कारवाई. निकालाआधीच सत्ता स्थापनेची गणित जुळवण्यासाठी महायुती आणि मवियाकडनं बैठकांचं सत्र. मुंबईमध्ये मवियाच्या सलग 2 दिवस बैठका तर दिल्लीमध्ये महायुतीची खलबत. एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार तर मवियाचं सत्तेचं स्वप्न भंगणार. पोल ऑफ पोलनुसार महायुतीला 149 तर मवियाला 127 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी 65% मतदान. कोल्हापुरात सर्वाधिक 76.25% तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी 52.7% मतदान. 23 तारखेला ठरणार मराठी मुलुकाचा नवा कारभारी. नागपुरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. निवडणूक अधिकाऱ्यांवरती अज्ञातांकडनं तलवारी आणि चाकू हल्ला. ईव्हीएम लुटण्याचा प्रयत्न. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीवरती भारतानं कोरलं नाव. चीनचा 1-0 असा पराभव. दीपिकाचा गोल ठरला निर्णायक. तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी.